नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। अखेर कर्जमाफीचा जी.आर. आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती, एकूण शेतकऱ्याला कसा आणि किती लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अखेर कर्जमाफीचा हा शासन निर्णय कशा पद्धतीने आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अखेर कर्जमाफीचा शासन निर्णय आला, वाचा कोणत्या शेतकऱ्यांना कसा आणि किती मिळणार लाभ, संपूर्ण सविस्तर अपडेट। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेचा राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यासाठी 36,585 कोटी रुपये लागणार आहेत। या योजनेत जमीन धारणेचा निकष असून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या ठिकाणी अभिनंदन केले। बघा, कोणाला मिळेल याचा लाभ, ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी दिनांक 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मुदत या ठिकाणी देण्यात येईल। त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे। याशिवाय नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। बघा, कोणाला मिळणार नाही लाभ। या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, सहकारी संस्थांचे 25,000हून अधिक वेतन असणारे अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसतील। रक्कम भरा आणि रक्कम घ्या। तर ज्या शेतकऱ्यांची मुदल व व्याजांसह थकबाकीची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी 50,000 रुपयांवरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। बघा, या योजनेची अंमलबजावणी कशी करणार, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल। राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्तीची लाभ देत असताना अनुत्पादित कर्जांच्या तारखेनुसार कर्ज खतावणी शिल्लकेला निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल। बँकांसोबत वाटाघाटी करून सूट देण्याची रकमेचे प्रमाण हे निश्चित करण्यास अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी समिती काम करेल। बघा, या योजनेचे 3 लाभ आहेत। पहिला आहे कर्जमुक्ती। शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची दिनांक 30 सप्टेंबर 2015 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुदल व व्याजांसह रक्कम 2 लाखांपर्यंत आहे अशांना कर्जमाफी दिली जाईल। दुसरा आहे वन टाइम सेटलमेंट। 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांपेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परतफेड करावी लागेल। त्यानंतर पात्र शेतकऱ्याला वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखांच्या कर्जमाफीची लाभ मिळेल। शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा करण्यास दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत मुदत असेल। तिसरा आहे प्रोत्साहनपर लाभ। नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 ते सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर दिनांक 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहे।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो अखेर कर्जमाफीचा शासन निर्णय आलेला आहे, शेतकऱ्यांना कसा, किती आणि कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याची संपूर्ण A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।